ट्रेन आहे आता जस्ट चाय पितोय मस्त पैकी आणि जातोय आता. बघूया आता मी जेव्हा ट्रेन तर आहे. शशीने कॉल केला होता बोलतो कॅडबरी घेऊन या. बघू कॅडबरी तर घेऊया. सो गाईज आज आपण आता पोचलो आपण मुंबई सेंट्रलला आणि आता आपली ट्रेन पण लागली मस्तपैकी. ट्रेन बघू शकता तुम्ही भाई. मुंबई टू डायरेक्ट इंदौर आणि आपण उतरणार आहे उज्जैनला मस्तपैकी. ट्रेन तर आली. शशांक पण इकडे. आपण या पोरं आपली मस्तपैकी तिकीट जागा बघतायत पोरं आपली. प्रतीक पण आहे. सो गाईज बरीच पोरं येणार होती आपली. 12 जण होतो आपण. त्यातले 2 जण तर नाही ते, चेतन आणि अनिकेत. त्याला तर सुट्टीच नाही. आणि ज्याला सुट्टी होती तो आलाच नाही बाबा. बोलतात ना ते उज्जैन कोणाला पण नाही बोलवत. जेवढ्यांना बोलवलं ते सगळे रेडी आहेत. सगळे मुंबई सेंट्रलला वाट बघतायत ट्रेन कधी सुटेल याची. तो भेटूया थोड्याच वेळात. सो गाईज आता पोरांचा जेवायचा टाइम झालाय. काय खाताय रे भावांनो? थेपला. ओ रावस थेपले खाते. शशीने तर मजबूत जोड घेतले. प्रतीक काय खातोय? हे प्रतीक काय खातोय? काय भुचांड काय? अरे भाई आम्ही दोघंच आहे मस्त पैकी. वरती जिजू खाली आखी पब्लिक आहे. हे वडापाव शशी वडापाव नंतर काहीच आहे. फाचाडगिरी करायला डोरलाच बसलेत. यो इथे बसतो. याला पण आता जोर आलाय फाचाडगिरी करायला. मस्त आतमध्ये बसले होते तर आता बाहेर आले. सो गाईज आता पोचलोय आपण. हे लोक अजून झोपलेत. प्रतीक तर अजून झोपलाय भाई. फुल लांब झालाय. ट्रेनमध्ये आल्यापासून झोपलाय. आणि यांची इथे बंकत चालू आहे आणि थंडीचा आस्वाद घेत आहेत. ही पण झोपली होती आता उठली. शशी राधा शॉल घेऊन झोपलेली मस्त. आत्ता उठली. आणि केवल भाऊ आल्यापासून झोपलाय. फुल लांब झालाय. मन चला गाईज अजून आपण पोचलो पण नाही उज्जैनला. आणि याच्या बॅगेची चेन निघली. हे शिमग्याला गावी जाताना बॅगा आणणार तर असंच होणार भावांनो. आणि फुल अतूट प्रयत्न चालू आहेत बॅगेची चेन लावण्यात. भाई भडकला. बाईचा इमोशनल डॅमेज झालाय. सो गाईज आता आम्ही पोहोचलो उज्जैनला. जी आपली ट्रिप होती. आपला लास्ट स्टॉप पण आलाय. समोर स्टेशन आपल्याला घ्यायला गाडी येते 8 नंबरला. आता आम्ही चाललो 8 नंबरला. तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत राहा भाई. खूप मजा येणार आहे. हॉटेलवाल्याला फोन केलेला. तो गाडी पाठवणार आहे आपल्याला. चालते. मागे सगळी पब्लिक आहे आपली. शशी आणि त्याच्या मागे एकदम आपली पब्लिक आहे. यो ब्रो आणि पोरं तर आलेत मस्त. जय महाकाल. यो सो गाईज पोचलोय आता आम्ही उज्जैनला. एडे चाले उज्जैन. आणि इकडनं आता आपल्याला खाली जायचंय. सो गाईज पोरं बसलेत आपली टॅक्सीमध्ये. ही फुल टॅक्सी आहे. सशिंग भाई वाडी इथे मस्त आहे की. आणि गाडी निघली. ओला आहे फुल. बाय बाय गाईज. बाय.
सो गाईज चाललो आता आपण उज्जैनला. फुल विंडो सीट भेटली आपल्याला. अर्धी पोरं तर पुढे आहेत. मस्त की सकाळ सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मस्त एकदम थंड वातावरण आहे. थंडी पण अशी मजबूत आहे. थोड्या टायमाने जाऊ आपण हॉटेलला जाऊन बघूया. मस्त फ्रेश बिश वगैरे फिरू. सो गाईज आम्ही चाललो आता काळभैरवला. मस्तपैकी काळभैरवला पोहोचलो आता आणि आता जाऊ आतमध्ये दर्शन वगैरे करूया. आईज आता पोहोचू आपण काळभैरवच्या मंदिराच्या इथे. प्रवेशद्वाराच्या इथे तर पोहोचलो आपण. गर्दी पण खूप आहे. मस्तपैकी बघू शकता. नमो पार्वती पते हर हर महादेव. बम बम बोले 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 हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. गाईज मस्तपैकी पोहोचलोय आपण आता काळभैरव. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण शेवटी आलाय. लाईन खूप होती, आता पण मागे लाईन आहे. तर गाईज आत्ताच काळभैरवचं दर्शन झालंय आपलं. मस्तपैकी शिस्तीत एकदम मस्त लाईन वगैरे होती पद्धतशीर. इथे लाईनीत उभे होतो आम्ही. आत्ताच जस्ट दर्शन घेऊन आलं. आता निघालोय आपण काळभैरवमधून. शशांक आहे ना शशांक भाई उज्जैनला यायच्या आधी आहे ना केस बिस कापायला गेलेला. पूर्ण दाढी वगैरे गेली भाई. एवढीच दाढी ठेवली त्याची. चॉंगी बाबूचा अंड. तर नमस्कार मंडळी. आता आपण आलोय गडकालिका मंदिराच्या इथे. गडकालिकाच्या मंदिराच्या इथे आलोय. मस्त आतमध्ये आरती चालू आहे. तर जाऊया आरती वगैरे घेऊया. पब्लिक इकडे आहे ना भाई. अशा ऑटो असतात, मजा येते. पण आमचा वाला पक्का धुमसवतोय रे. तर मंदिरामध्ये प्रवेश करतोय आपण. आतमध्ये जाऊया. आरती चालू आहे. आपल्याला हे मोके बघायला भेटत नाहीत. आरती चालू आहे मस्तपैकी. आरती पण घेऊन घ्या तुम्ही. इथे मंदिराच्या बाहेर आहे. हा मंदिराचा परिसर आहे आजूबाजूचा. संगम भाऊ पण फिरतोय परिसर आजूबाजूचा. इकडे मस्त दीपक ज्योती आहे जे संध्याकाळच्या टायमाला लावले जातात. ही गडकालिका मंदिर आहे जे काळभैरवच्या इथे आहे. आणि आम्ही आलो होतो तर आम्हाला अचानक आरतीचा टायमिंगच भेटला आणि आम्ही आलो तेव्हा आरती चालूच होती. त्याचे पण तुम्हाला दाखवण्यात येईल आरती. मस्त दर्शन झालंय. सगळी पोरं लाईनीत बसलेत. जरा क्षणभर विश्रांतीसाठी थांबलेत. बाबांचं दर्शन पण मस्त झालं होतं आज. काय बोलतो प्रदीप दर्शन झालं बोलतो. उज्जैनमध्ये फिरता फिरता आपण आलोय आता स्थिरमन गणेशमध्ये. स्थिरमन गणेश हे पण एक गणपतीचं मंदिर आहे जे इकडे स्थित आहे उज्जैनला. जरा पोरं गेली होती आतमध्ये शॉपिंग करायला आतमध्ये गेली होती. तर इकडे मस्त शॉपिंग चालू आहे. जाऊ आता थोडं जरा मंदिरात बघूया स्थिरमन गणेशमध्ये कसं आहे. स्थिरमन गणेश मंदिर आवडलंय आम्हाला. स्थिरमन गणेश मंदिर खूपच भाई अप्रतिम दर्शन होत आहे आजकाल आपलं. आणि हे दोघं इथे पाया पडायला चाललेत संतोषी माता मंदिराच्या इथे. इथे गौशाळा आहे.
अद्भुत असं दृश्य भाई, पैसे वाया नाही गेले फिरायला आलेली पोरं. गाईज जगन्नाथ धाम पण आहे इकडे, जे शक्तीसाठी मानलं जातं, बघू शकता. आता थोड्या टायमाने गाडी जाऊ आपण, गर्दी पण वाढली आहे, उसाचा रस्त्याला जाऊया आता थोड्या टायमाने बाहेर. मस्त दर्शन तर एक नंबर झालं आहे, फिर पण गणेशचं, संतोषी मातेचं पण दर्शन घेतलं. बाहेर जाऊ बघूया दुपारची काय मजा आहे, ते पोरं आले ज्यूस प्यायला, उन्हातनं भटकून फिरून दमून ताण लागले भावांना, आणि मगातपासून घेतल्यापासून नुसते डमरू वाजवते. नुसता चाव 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 चाव. प्रतीक भाऊ ऊसाचा रस पिऊया, मजा घेऊया. ऊसाच्या रसाचा स्वाद घेताना केवळ दादा समजावताना प्रतीकला की तुझी जरी असती तरी आज तो शेट असता इथे मार्केटला. रेती वालू बोलला, रेती वालू नसते भावा, ती खडी फोडली जाते, दगडापासून फोडली जाणारी खडी त्याला बोलतात. त्याला रेती काही नदीत ना काढायचे. आणि अशा प्रकारे प्रतीकला भोवसाडलाय. प्रतीकला काही गोष्टी माहीत नसतात, त्याच्यामुळे तो बोलत असतो, आणि आता अचूक भोवसाडलाय त्याला केवल दादा यांनी. शांत बसतोय भाऊ. तर मित्रमंडळी आता आपण पोहोचलोय सांदीपनी आश्रमाच्या इथे. तेच आश्रम आहे जिथे कृष्ण भगवान यांनी 6 दिवसात 60 विद्या केल्या होत्या. एक नवीन विद्या शिकले होते ते इकडे. महर्षी संदीपनी आश्रम, महर्षी हे त्यांच्या गुरुजींचं नाव होतं. त्यांच्या सानिध्यात त्यांनी कला शिकल्या होत्या. आणि जाऊया आता आतमध्ये, बघूया. मस्त असेल भावांनो हे पण आश्रम. जातोय आता आतमध्ये, बघूया कसं आहे. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघत राहा. एंट्री करतोय आपण. एक नंबर मन मोहून घेणारे असे दृश्य आहेत भावांनो इथे या संदीपनी आश्रमामध्ये. बघू शकता तुम्ही नक्षीकाम वगैरे, कोरीव काम, वरती टाईल्सला पण बघू शका. अद्भुत अद्भुत. म्हणजे त्या काळात झालेल्या ज्या घटना आहेत त्या अजूनही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ती 60 विद्या शिकले होते ते 60 दिवसांमध्ये. धर्मशास्त्र, निकृत्त, ज्योतिष, व्याकरण, अशा 60 विद्या शिकले होते. खूपच सुंदर असा परिसर आहे संदीपनी आश्रमचा. आवडलं भावा, मन भरून जात आहे. दिवस मस्त गेला आजचा. तर पब्लिक आत्ताच बाहेर पडलो होतो इथून. इथला आतमधला परिसर एक नंबर होता गाईस, जो बघण्यासाठी अद्भुत होता. अद्भुत, खूप मजा आली. आता जाऊया जरा पुढे, बघूया काय विषय, काय प्लॅन आहे. आता इथे सर्वेश्वर महादेव मंदिर आहे, ते पण बघू शकता तुम्ही, जे की इथे तर मित्रांनो, हे मंगलनाथमधलं भुवनेश्वरी माता मंदिर आहे. भुवनेश्वरी पृथ्वी माता मंदिर. आता आपण आहे मंगलनाथ मंदिरमध्ये. लाईन आहे, लाईनीमध्ये उभे आहेत आपण. बघूया दर्शन कधी होते. इकडे साईडलाच मंदिर आहे.
इथे मंगल दोष असेल ना कोणाला तर त्याच्यासाठी पूजा वगैरे इकडे केलं जातं. पूर्ण हॉल आहे त्याचा इथे. इथे होम बीम चालू आहेत. जाऊया आता आपण खाली. सो गाईज व्हॉट्सअप आपण आता निघालोय परत एकदा रामघाटला. तर जाऊन बघूया आपण काय होतं. सगळी पोरं तर पुढे गेले. निघूया भेटूया डायरेक्ट स्टॉप. सो गाईज आता आपण पोहोचलोय रामघाटला. एंटर झालोय आपण रामघाटमध्ये आणि नुकतीच आरती चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे. गाईज आपण आता हरसिद्धी माता मंदिरच्या इथे आणि आरती चालू आहे. बघू शकता तुम्ही. तर गाईज आता आपण शक्तिपीठामध्ये एंटर झालोय. जातोय आता पाया पडायला हरसिद्धी माता मंदिराच्या इथे. लाईन पण खूप आहे. पण खूप लाईन आहे. बघूया आता लाईन कधी संपते. आपण दर्शन घेऊ बाहेर जाऊ आणि नंतरला बघूया कुठे फिरायचं. नवीन एक कुठला स्पॉट आहे. सो तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि बघत राहा. गाईज पोहोचतो आता आपण मंदिराच्या इथे हरसिद्धी माता मंदिर. आरती चालू आहे. तुम्ही पण भाई आरतीचा लाभ घ्या. तर गाईज आत्ताच महाकालेश्वर मंदिराला पोहोचलो. आत्ता इथनं एंटर केलं. आता पुढे चाललोय. हा स्पॉट आपल्याकडे उद्या होता पण तो आत्ता पोहोचलो तर मग तो बघूया जरा फिरूया कसं काय उज्जैनला. हे समोरच महाकालेश्वर मंदिर आहे. सो गाईज उज्जैनवरती पोहोचलोय आता. उज्जैनमध्ये मस्त कॉरिडोरला चाललोय आता. तर आपण समोरच बघू शकता इथे मंदिरामध्ये आपल्याला महाकालेश्वराचं दर्शन झालं आहे भाई. बघू शकता इथे मस्त अप्रतिम असं सुवर्ण क्षण. आणि इकडे चाललोय आम्ही कॉरिडोरला. तर इकडे पुढेच शंकर भगवान आहेत जे विश्रांती करतात. तर गाईज आत्ता कॉरिडोर फिरायला निघालोय. चाललोय पुढे कॉरिडोर फिरतो. हे महाकालेचं प्रवेशद्वार. पुढे प्रवेशद्वार आहे आणि बघू शकता तुम्ही इकडे. तर गाईज आता आपण कॉरिडोरच्या इथे पोहोचलोय. मागे बघू शकता तुम्ही सुबह अशी सुंदर मूर्ती आहे. आणि या ब्रिजवरनं आपण कॉरिडोरला जाणार आहे पुढे. बघू शकता अप्रतिम मूर्ती. राधा फोटो काढण्याचा प्रयत्न करते. राधा काय करते? कॉल लावते. प्रतीक कसं वाटलं सकाळपासून फिरून? मस्त वाटलं. आता आपण महाकालेश्वरला आलो आहे. महाकालेश्वर मस्त पैकी आता कॉरिडोर फिरूया. दिवसभर आज फुल फिरलोय. अप्रतिम. जाऊया गाईज कंटिन्यू बघत राहा आणि पुढे भेटूया आपण. गाईज आता आलोय आपण महाकालेश्वरला मंदिरामध्ये. खूप गर्दी. गाईज महाकालेश्वरचं दर्शन झालंय आपल्याला. इकडे एक्झिट गेट होता आणि आता बाहेर पडू इकडनं.
मस्त. मनूचे आनंद अश्रू बघू शकता तुम्ही, आनंद अश्रू मनूचे. भाई सगळ्यांना भारी वाटलंय. याव चला आता बाहेर पडू आणि निघूया पुढच्या कॉरिडोर मध्ये, बघूया काय आहे तिकडे नवीन. सो तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि बघत राहा. आजूबाजूचा परिसर आपण बघू शकता, गर्दी पण खूप आहे. उद्या सोमवार होता गाईज, तर कसं सोमवारी गर्दी खूप असते. सो आपण लाईनीत आत्ता उभे राहिलेलो, बोललो जर देवाची इच्छा असेल तर दर्शन होईल. आणि शेवटी देवाने आज्ञा दिली होती. आणि मला असं वाटत नाही की आम्ही या टायमाला उज्जैनला यायची, जो निर्णय घेतला उज्जैनला यायचा तो चुकीचा ठरला होता. कारण की खूप मजा आली, खूप काय काय अनुभवलं आहे आम्ही इथे. आणि आपली पोरा जो हे दर्शन कसं वाटलं? मस्त वाटलं भाई. तुला दर्शन मस्त भाई. म्हणून तुझं दर्शन कसं झालं? मस्त. बडा गणेशच्या इथे आलोय, बडा गणेशच्या इथे आलोय. आपलं फिरून तर झालंय. आणि पंचमुखी चिंतामण, पाचमुखी चिंतामण आहे, त्याचं पण दर्शन घेऊन झालं आपलं. आणि इथे मा यशोदा बालकृष्णाला घेऊन, त्याची पण एक अशी सुंदर अशी प्रतिमा आहे. आणि इथून बाहेर गेल्यावर बराडा गणेशचं दर्शन झालंय आपल्याला गाईज. आपण आलो होतो खरं म्हणजे या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, पण बाप्पा बोलला आधी पप्पांच्या पाया पडून या, म्हणून आपल्याला डायरेक्ट भेटलं महाकालेश्वरचं दर्शन. मस्तपैकी इकडं पूजा वगैरे चालू आहे. जाताच तिथं थांबलोय, सगळं फिरून झालंय. शॉल बिल घेतले, जरासं सामान घेतलंय. भूक लागले पण जेवायला काय भेटत नाही काय. तिथे राहायचा फक्त तोच प्रॉब्लेम आहे. राहायला फिरायला सगळी सोय आहे, फक्त जेवणाची सोय चांगली नाही. इकडे चारधाम मंदिर आहे साईडला. आता जस्ट चालत आलो पुढे, थांबलो इकडे. आपला ऑटोवाला येतोय, ऑटोची वाट बघतोय, मग डायरेक्ट हॉटेलवरती जाऊया. तशी भूक लागली, चांगलं काहीच नाही यार भाई. फुल राईस, याचा फुल राईसच चालू आहे, पण इकडे जेवणासारखं काहीच नाही. बघूया आता हॉटेलवरती जाऊन काय करायचं. चला तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघत राहा. तर गाईज आता इथे आपण जेवायला बसलोय. यांना डोसा वगैरे खायचा होता, एकदम लाईट काहीतरी खायचं होतं, म्हणून फ्राईड राईस मागवलाय. डोसा मागवलेला, डोसा पण खाऊन झालाय. प्रतीकच्या गाड्याशी आलाय, रेटतोय मस्त आहे. केवळ भाऊ तो उठलाय जेवण. शशी तू खा. मस्त फ्रेश वगैरे झाले, झोपले आहेत मस्तपैकी. आपण नवीन शॉल घेतले, एक नंबर. रील्स बनवूया. झोपले तिकडे आणि यांचा टाइमपास चालू आहे. भाई टीव्ही लावायला चाललाय. हे बघ लागते का? चालू आहे. काय सगळे लांब झालेत, सगळे लांब. हा इकडे एकटा मोबाईल बघतोय, यो तिकडे आपलाच भलतंच काहीतरी चालू आहे. याचा मोबाईलमध्ये स्टोरी मेन्शन करतोय. याला झोप नाही येते, हा लोकांचे फोन चोरतोय. चार्जिंगला लावलेले, चार्जिंग काढतोय बाबा फोनची. हा बुचांड तर अजून झोपतोच आहे, कधीचा झोपतोय. 10 स्टोऱ्या टाकल्या तरी अजून झोपतोय. जिजू तर लांब झालेत, पाय दुखत होते त्यांचे. शशीभाई आत्ता प्रतीकचा फोन काढला चार्जिंगवरून. प्रतीक तर तिकडं मस्त लांब झालाय, कोपऱ्यात एकदम केबलच्या कुशीत झोपलाय. पाय टाकून ते पण मस्त आहे की. यांना झोप नाही येते. टीव्ही लावलेली, टीव्ही बंद आहे. गाईज आता उद्या भेटूया आणि बघूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय होत आहे. बुचांड अशफल झालाय मला या दोघांना हरवण्यात. अशफल झालाय मला. मला अजून एक तडकता फडकता अजून एक वाजता सोडला प्रतीक जोक. प्रतीक जोक किती वाजता सोडला? 2 वाजता, रात्रीच्या 2 वाजता जोक सोडलाय भावानी. काय सोडला प्रतीक? वाजले किती आणि किती गिन?
बाई हे काही झोपत नाहीत, मस्त 3 वाजले तरी. सकाळी जायचंय ओंकारेश्वरला. 6ची बस आहे आणि हे लोक झोपायचं नाव नाही घेते. हा आत्ता स्टोऱ्या टाकायला उठलाय. त्याच्यामध्ये भाऊजींना पण झोपून नाही देते. सो गाईज आता आपण आलोय ओंकारेश्वरला. आपल्याला गाडीमध्ये एवढा काय ब्लॉक काढायला जमला नाही, कारण की गाडी आपली 7 सीटर होती, 7-9 सीटर होती आणि निघायला पण थोडा लेट झाला होता. त्याच्यामुळे आता डायरेक्ट पोहोचलो आम्ही ओंकारेश्वरला. तर जाऊया ओंकारेश्वरचं दर्शन घेऊया, स्पॉट बीट फिरूया, बघूया तुम्हाला कसा वाटतो एक्सपिरियन्स नक्की सांगा. ओंकारेश्वरचं दर्शन घेण्यासाठी कंटिन्यू बघत राहत आणि लाईक आणि फॉलो सबस्क्राईब. सो गाईज आता चाललोय आपण ओंकारेश्वर घाटावरती आहे. तिकडे समोरच ओंकारेश्वर मंदिर आहे. हे मंदिर बघ, ओंकारेश्वर मंदिर बघ, ते बघ ते बघ. हे समोरच मंदिर आहे ओंकारेश्वरचं आणि इकडनं बोटिंगचा घाट चालू होतो. अतिशय सुंदर असा घाट आहे. तिकडे त्या साईडच्या टोकाला पण जाणार आहे आपण थोड्या टायमाने. जाऊया, बोट बुक केली, भाऊ आपला फिरवणार आहे आपल्याला सगळं बोटीवरती. ही मागे आपली पोरं आहेत, मस्त एक्सपिरियन्स घेऊया सगळ्यांचा आणि जाऊया. सो भेटूया भाई, बोटिंगचा एक्सपिरियन्स करणार आहे तुम्ही. यस, चला मग भेटू आपण आणि बोटिंगचा एक्सपिरियन्स सांगूया तुम्हाला कसा आहे, काय होतं आहे. तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघत राहा या. सो गाईज आता बोटिंग एक्सपिरियन्स घेणार आहे आपण मस्तपैकी. बोट तर आपली रेडी आहे, मस्त बोटिंग एक्सपिरियन्स बघूया कसं आहे काय आहे. मनू येते, सगळी पोरं आहेत, मस्त फुल बोटिंग एक्सपिरियन्स घेणार आहे. पोरांनो मजा करा का बाई, बोटी बिटी लागल्या आहेत, काय विषय नाही. समोरच ओंकारेश्वरचं मंदिर आहे मस्त आणि सगळी पोरं आपली बसलेली आहेत. साक्षी बाला इथं बस, हे या साईडला 2 त्या साईडला 2 या. तो सांगतोय बघ, हे इकडे हे ताई इकडे त्याच्यामध्ये बस ना. इज राईड आपली स्टार्ट झाली. यो राडा होणार बाई, पोरं नाही ऐकणार, राडा होणार. मोरया, जय श्रीराम, जय महाकाल, नमो पार्वती पते हर हर. यस गाईज, इथे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि पोरा निघाले ट्रिप यायला. ये ही खूप एक्साइटेड आहे गाईज, ही खूप एक्साइटेड आहे. हिला फोटो वगैरे काढायचे मस्त. ये पोरा निघालेत, हा समोरचा व्ह्यू आहे. वासाप हे जल घे जरा पण नाही करतो. ये पुसला थोडासा. हे ओंकार सरोवर आहे गाईस, तिरंगा कलर मध्ये आपल्या इथे बघू शकता तुम्ही ओंकार सरोवर. आता आपण त्या साईडला जाऊ, पुढच्या साईडला जाऊ. हे पाणी किती निखळ स्वच्छ आहे. पाणी बघू शकता तुम्ही, पाणी किती निखळ स्वच्छ आहे. आणि आपली बोट चालली आहे. तेच आता आपण फिरत फिरत दुसऱ्या साईडला आलोय आणि समोरच ओंकारेश्वर मंदिर आहे. येस गाईज, ओंकारेश्वर मंदिर आहे समोरच. ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे. वाव, दिस इज अ अमेझिंग स्टॅच्यू गाईज. मुंबई घूमने के लिए गाईजा ओंकारेश्वर मंदिर आहे. मस्त पैकी ओंकारेश्वर मंदिर आहे. पोहोचलो इथे आपण बोटिंगने, सुखरूप सही सलामत. गाईज आता एंटर करतोय ओंकारेश्वर मंदिरामध्ये मस्त पैकी. आतमध्ये जातोय, सगळी पोरं आपली लाईनीत आहेत. लाईनीत चाललोय मस्त पैकी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. यो गाईज
हे मागून सगळ्यांसोबत या. चाललोय पटापट. आत्ताच आपण आपले चारधामचे 4 जे स्पॉट होते आपले 4 धामचे ते कंप्लीट करून झाले. तोडून येतात लाईन तोडून येतात. तर काही 40 मीटर दूर आहे फक्त ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. आत्ता जस्ट वरती लास्ट डोरच्या इथे आलो आहे, लास्ट इथे. आणि तुम्ही तिकडे खाली लाईन बघू शकता. खूप लाईन. आमच्या नंतर पण तिकडे खूप गर्दी झाली होती. मागे. आम्ही तर आलोय लवकर पटापट पुढे जाऊया, पुढे दर्शन घेऊया. सगळी पोरं लाईनीत. काहीच पोचू आता मंदिराकडे. 1.5 तासाच्या प्रवासानंतर आत्ता कुठे लाईन संपले. गाईज आता मंदिरामध्ये एंटर झालोय आपण मस्त. अजून तर लाईन तर नाही संपली आहे, अजून खूप लाईन आहे. अजून परत खूप फिरून लाईन आहे. गर्दी पण खूप आहे, खूप लाईन आहे पुढे अजून. आम्हाला वाटलं की तेवढीच आहे पण लाईन खूप आहे. हे 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. 2 मिनटं दर्शन घेऊन शांत बसलोय आम्ही इथे. थोडा मंदिराचा भाग बघूया काय काय आहे आणि मग पुढे जाऊ. सो गाईज ओंकारेश्वराचं दर्शन करून झाल्याच्या नंतर आपण आलो होतो मामलेश्वरला. मामलेश्वर ज्योतिर्लिंग हेही एक ज्योतिर्लिंग आहे जे ओंकारेश्वरपासून जवळ आहे, थोड्याच दुरीवरती आहे. पोरं आत्ताच दर्शन करून आलेत आपली. आणि उत्कृष्ट असं हे पण ज्योतिर्लिंग आहे. हे समोरून तिकडे आतमध्ये जायला तिकडून लाईन आहे, लाईन लावून तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि ह्यावरती त्याचा कळस. आतमध्ये पूर्ण दगडाचं काम आहे मस्त. तर आता फिरून तर झालं आहे, आता बघूया अजून कुठचे स्पॉट्स आहेत आणि काय काय एक्सप्लोर करायचं आहे. तर सोपर्यंत कनेक्टेड राहा आणि बघत राहा. तर गाईज अशा प्रकारे सगळी दर्शन झालेले आहेत आपल्या. मामलेश्वरचं पण दर्शन केलं. आत्ता जस्ट जेवून निघालो, आता जातो गाडीकडे. मग त्याच्यानंतर जाऊ डायरेक्ट रूमवरती, हॉटेलवरती जाऊ. आणि जो आपण 5 दिवसासाठी प्लॅन करून आलेलो ना, तो 2 दिवसामध्येच आपण कवर केला आहे. कारण की पहिल्याच दिवशी आपण 10 स्पॉटवरती फिरलो. आता सेकंड डे फक्त आपला ओंकारेश्वर राहिला होता आणि मामलेश्वर पण करायचं होता. मग ते जवळपास आहेत परिसरामध्ये, तर ते टुरी पण आम्ही करून टाकलेत. आणि आता घरी निघतोय. पक्की वाट लागली गाईज. उन्हात अनातनं फिरून आहे ना बाबा हैराण झालो आहे ना. यांच्या इथं ना जीवाला पण काय चांगला नाही. काही मागवा तुम्ही, व्हेज कोल्हापुरी बिर्याणी ज्याला फोडणीचा भातच भेटणार. सो मनासारखं तर काही जेवण झालं नाही, तरी पण आता निघालो. सो भेटूया, तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि सो बघत राहा. प्रतीक एकदम चिकना दिसतोस. काहीच आता महाकालेश्वरला आलो आहे परत एकदा दर्शन घ्यायला. पहिलं दर्शन झालं होतं आपलं पहिल्या दिवशी. आता सेकंड डेजला परत आलो आहे. आता जाऊया. सगळेजण आता मस्त पैकी रेडी झालेत. आणि प्रत्येक बाईचे ड्रेसिंग खतरनाक आहे. चाललो आता महाकालेश्वरच्या दर्शनासाठी आतमध्ये. मंदिरमध्ये एंटर केले आम्ही. जाऊया पुढे, बघूया कसं आहे काय. दर्शन घेऊ मस्त पैकी. आईज आता पोहोचतोय आतमध्ये महाकालेश्वराच्या इथे. मस्त पैकी देखावा आहे. आणि पोरं आपली चाललेत पटापट दर्शन घेण्यासाठी. बसणं लावून चालले. आणि हे दोघं धावत आहेत. लास्ट टायमाला राहिले होते ते दर्शनमध्ये. चला रे पटापट. वाव, दिस इज अ ब्युटिफुल भाई. रावस बादशाह.
बहुत बड़ी विद्वत्ता दिखाई, उसका प्रवचन भी हुआ, यज्ञ में उसने उसका ज्ञान दिखाया। सो गाईज उज्जैन फिरतोय आपण महाकालेश्वर मंदिर. असंच पुढे पुढे चालत आलो आणि इकडे अंधकल्पेश्वर महादेव मंदिर आणि सरळ चाललोय पुढे पुढे चालत. थकलो मंदिर फिरून. एवढं असं सुंदर असं मंदिर आहे. खूप भारी वाटलं फिरायला. मस्त आरतीचा माहोल आहे. आरती चालू आहे सगळीकडे. आम्हाला इकडे जागा भेटली, गर्दी खूप होती. तर गाईज शंखमुखी डोअरच्या इथे आता आलो आहे आम्ही आणि आता रात्री चाललो आहे कॉरिडॉर बघायला. थोड्याच टायमाने कॉरिडॉर. इकडे बाजूलाच आहे कॉरिडॉर, फक्त आपल्याला पुढे जाऊन चेंज करायचं आहे. रोड बदलायचा आहे आणि जाऊ आपण कॉरिडॉरला. बघूया. गाईज कॉरिडॉरचा परिसर एक नंबर आहे. मस्त एकदम. तुम्ही दृश्य बघू शकता. खतरनाक आहेत. प्रत्येक सेकंदाला मूर्ती आहेत. प्रत्येक सेकंदाला. इकडे शंकर भगवानची मूर्ती आहे. नाही तिकडे नव्हतंच गेलो. इकडे यमाचा क्रोधित रूप होता. खूपच भारी असं आहे कॉरिडॉर. पूर्ण आम्ही पूर्ण फिरलोय उज्जैन कॉरिडॉर. एक नंबर आहे. आणि इथे महादेवाचं क्रोधित रूप बघू शकता तुम्ही. एक नंबर आहे. एक नंबर. व्ह्यू तर भारी आहे. मजा आली. इथे पंडित ऋषी बसलेत जे आपण इकडे आता तुम्हाला दाखवतो. एक तिकडे झाला, एक इकडे, अजून एक इकडे. अशी 7 रुपयात ऋषीमुनींची. एक इकडे आणि एक इकडे. मस्त. आणि एक इकडे. आणि हा जो स्तंभ आहे तुम्ही बघू शकता. याच्यावर संस्कृतमध्ये लिहिलं आहे. खूपच भारी असा परिसर आहे. सो गाईज आता आम्ही आलोय जरा लाईट हाऊस शो बघायला आणि इथे एक नंबर अशी जागा आहे बाई. फुल बादशाह दशीर तुम्ही बघू शकता इथे. एक नंबर. थोडाच टायमाला चालू होईल. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघत राहा. ये कथा है उस महादेव के महाकाल स्वरूप की जो सृष्टि के आरंभ भी हैं और काल के आगमन भी हैं. वे ही काल के सृजन करता और नियंत्रण करता भी हैं. और जिनकी सवारी नंदी के 4 चरण सत्य, दया, दान और तप का चिन्ह है. तिचे फोटो काढण्यासाठी आहे ना भाई. प्रतीकला तिकडनं साईडला गेला याने. प्रतीक तुला साईडला गेला तिकडून. एका पोरी बाई भाई इकडे फोटो काढत होता मस्त पैकी. तो त्याला लांब केला. एवढी बोलायला लागले की आम्ही काय बसणार. हे मस्त पैकी असं दृश्य आहे उज्जैनचं. भारी. पूर्ण उज्जैन दिसतं. पूर्ण कॉरिडॉर जो तिकडनं एंड पासून चालू होतो पूर्ण चालू होतं. भारी आहे. तर गाईज आता सगळं फिरून झालंय. आता आम्ही चाललोय हॉटेलमध्ये. जाऊ जेऊ बघूया उद्याचा नेक्स्ट काय प्लॅन आहे. आणि आम्हाला तर वाटत नाही की आम्ही इथे याचा निर्णय चुकीचा घेतला आहे. कारण की खूप मजा आली. खूप काय काय बघितलं. आणि जे मित्र आले नाहीत भावा
खूप मिस करतात त्यांना. बघूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं. तोपर्यंत रात्रीची मजा बघायची आहे तुम्हाला. सो कनेक्टेड राहा आणि बघत राहा. आणि चांगला आवडत असेल तर आम्हाला सांगा भावांनो. सो गाईज आता आम्ही पोचलो चिंतामण गणेशला. आजचा आपला 3रा दिवस आहे फिरायचा. आणि येताना अशा रिक्षातून कोंबून आणलाय ना भावांनो, पायांची वाट लागली. आणि याला तोपर्यंत बोललो बिस्लरी घे, तो बिस्लरी घेतो आता. आणि इकडे सगळी पोरं ही बघ भाई पक्की नटून आले. ड्रेस पण रावस आहे का. हे चिंतामण गणेश मधल्या आतमधलं मंदिराचं परिसर आहे. बघू शकता तुम्ही. उत्कृष्ट भाई मस्त पेंटिंग आहेत, एक नंबर. काही जे शोधत आलेत आम्हाला आणि यांना मी भेटत नाही. केवळ पक्का वासावर आहे. प्रत्येक पुढे चाललाय. सो गाईज आता आम्ही आलोय भरतरी गुफामध्ये. जाऊया पुढे बघूया. प्रत्येकला मग अशी चुत्या बनवला. 10 रुपयाची तिकीट देऊन फोटो बिटो काढून तर काय दिले नाहीत. आता नुसतं भेटलाय. मस्तपैकी मुंग्या आले त्याच्या पायावर बसून. या पुढे भरतरी गुफा आहे. बघूया कसं आहे काय. तुम्हाला इथे काळभैरवचं दर्शन करता येईल. इथे नुकतीच बाजूला पिंड आहे आणि काळभैरवचं रूप आहे इथे. वीर वेताळ बाबाचं दृश्य. गुफा नंबर 1 प्रवेश करतोय आपण आता. जाऊया. वाव गाईस फुल वाकून जायला लागते आतमध्ये. वाव रे गाईस खतरनाक आहे. फुल बुलबुल यासारखी आहे. फुल बुलबुल यासारखी. भारी. बाहेर जायचा मार्ग आहे इकडे. आतमध्ये जायला बघा गाईच कसं आहे. केवळ भाऊ फुल वाकून चाललाय. ए पाय बी धरतोय आता. पाय धरतोय. पडला ना भाई डायरेक्ट खाली. बाबा गाईस फुल वरती आहे. बघूया जाऊया आपण. असं पोहोचलोय आता इकडनं आतमध्ये खाली परत एकदा रिटर्न परत आपण इकडे चालूय. मच्छिंद्रनाथांचं दर्शन. गुफा करून झाली आहे काय. आता आपण चाललोय बाहेर. बघूया बाहेर जाऊन. यो बाहेर पडलो. एक नंबर. आता गुफा नंबर 2 मध्ये जाऊया. काहीच मंदिरात आलो इथे आपण. मस्त संस्कृत मध्ये काही श्लोक लिहिले तिथे. पूर्ण मंदिर संस्कृत श्लोकने भरून टाकले या लोकांनी. मस्त. हे यांचं दर्शन आताच घेतलं. गोरक्षनाथजी हे गोरक्षनाथ आहे. सो इकडे पण जास्त काय नाही. इकडे मार्केट आहे. कडे वगैरे जास्त पण काय गाईज घेण्यासारखा नाही आहे. जास्त करून इकडे शॉल, परत पोरींसाठी पर्स, स्कार्फ, कानातले वगैरे एवढंच भेटेल. आणि इकडनं आता बाहेर पडलो आणि आतमध्ये जायचं असेल तर इकडे, उज्जैनला जायचं असेल तर. आणि त्याच्या समोरचंच हे मार्केट आहे. इकडे पण आम्ही जाऊन आलो. तिकडे पण एवढं काय नाही. चाललोय रूमच्या इथे फिरत प्रसादी वगैरे घेतले. दाखव ही बघा प्रसादी. आता रूमच्या इथे चाललोय. मागे थोडा
गाईज इकडे यायला फ्लिपफ्लॉप घेतली होती एक नवीन आणि शूज घेतले होते. शूज तर काय घातले नाहीत, फ्लिपफ्लॉप घालून आलोय. मंदिर बिंदिर सगळी फिरायची होती तर शूज 17 वेळा काढायला लागत होते म्हणून काय घातले नाहीत. सो गाईज आता संध्याकाळच्या टायमाला आकाशामध्ये पाखरांचं एक मस्त नृत्य बघायला भेटतंय. हे उज्जैन स्टेशन. आता पोरं रिटर्न चाललेत घरी. पोरांची ट्रिप झाली सक्सेसफुल. पुढे फोटो काढायला थांबलेत. हे गाईज या संगमला ना रुद्राक्ष पाहिजे होते 7 तर त्याला भेटत नव्हते. तर तो प्रतीककडे गेला सल्ला गेला तर प्रतीक बोलतो त्याला एक मुखीचे 7 घे. काय बोलशील त्याला. गाडी आली, पब्लिक पण खूप आहे. आता झाली ना आपला डब्बा, आता लास्ट आहे. S1 मध्ये आपल्या सीट आहे सो काय टेन्शन नाही. गाडी आली आहे. थोड्या टायमाने बघूया जरा सीट बीट ॲडजस्ट करू आपण. सो भेटू फटाफटमध्ये. गाईस ट्रेन आता निघाली उज्जैनवरनं आणि यांची भांडणं चालू आहेत भाई जागेवरनं. मस्त गाईच आत्ताच उतरलोय आणि आता घरी चाललोय भाई. परतीचा प्रवास झालाय आपला. सगळी पोरं सगळ्यांची झोपमोड झाली. 5 वाजता उठले आणि मुंबई सेंट्रल वाटोळा झालेला आहे. याची बॅग बघू शकता तुम्ही. ओपन बिपन झाले, चैनी विनी खुलल्या तिच्या. जेवढी याची जाताना परिस्थिती चांगली होती तेवढी आता घरी येताना बिकट आहे. भाऊ आपला जीवावर आल्यासारखा बॅग घेऊन चाललाय 6च्या सुमारास. आता घरी जाऊन झोपणार आहे डायरेक्ट.